तुम्हाला ही रील स्टार व्हायचे, तुम्हाला ही युट्यूबर व्हायचे, पण तुम्हाला एडिटिंग येत नाही, तर तुम्ही आता योग्य चॅनलवर आलायत आणि तुमच्या भावाच्या चॅनलवरती आलायत. तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तुम्हाला ए टू झेड तुमच्या व्हॉइस ओव्हरमध्ये आणि तुम्हाला रील स्टार होण्यासाठी आणि युट्यूबर होण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला जे लागणार एडिटिंग आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्या ओन व्हॉइस मध्ये कसा व्हिडिओ एडिट करायचा ते पण सांगणार आहे. चला तर मग आता आपण शिकूयात कसा CapCut वरती व्हिडिओ बनवायचा. प्ले स्टोअरला जाऊयात. प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च VPN. त्यानंतर आपल्याला इथं खाली येईन प्रोटॉन VPN. ते इन्स्टॉल करायचं आहे. माझ्या ह्याच्यात पहिल्यापासून इन्स्टॉल आहे. ओपन करूयात. ओपन केल्यानंतर त्याला कनेक्ट करायचंय. आता आपलं VPN कनेक्ट झालेलं आहे. कनेक्ट झाल्यानंतर आता आपल्याला CapCut उघडायचं. CapCut मध्ये गेल्यानंतर न्यू व्हिडिओ मध्ये क्लिक करायचं आणि तुम्हाला जो व्हिडिओ घ्यायचा आहे तो ऍड करायचा. HD आपला आता इथं व्हिडिओ ऍड झालेला आहे. नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुमच्या हिशोबाने ह्याला ऍडजस्ट करायचं. असं झूम. एक तरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो लांब राहूनही जवळ असल्यासारखा. आपल्या आता इथं व्हॉइस ओव्हरची पूर्ण क्लिप संपते. आपण तिथं स्प्लिट करूयात. इकडला पार्ट इकडे कट करूयात आणि इथून भावा एक तरी मित्र चालू होतंय. मग ह्या पार्टला आता आपण स्लो मूव्ह करूयात. स्पीडच्या ऑप्शन मध्ये जायचं आणि तिथून स्लो मूव्ह तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा करून घ्यायचा. मी 4x ठेवत आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता आपलं झालेलं आहे. पूर्ण क्लिप पण ऍड झालेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण आपण स्लो मूव्ह करून घेऊयात. स्पीडच्या ऑप्शन मध्ये जाऊन तिथं आता 5 केलेलं आहे आपण. त्यानंतर बॅकला यायचं. ऑडिओ म्हणून ऑप्शन दिसन. तिथून आपल्याला सॉन्ग डाउनलोड केलेलं आपल्या गॅलरी मधून इथं आता ऑडिओ आलेला आहे. भावा एक तरी मित्र असावा जो सावलीसारखा. असा पूर्ण व्हिडिओ इथं ऑडिओ डाउनलोड झालेला आहे आपला. त्यानंतर ह्याचं व्हॅल्यू 100 करायचा आहे. भावा एक तरी नंतर रिड्युसिंग नॉईस येते तिथे खाली. रिड्यूस नंतर लाऊडनेस ऍडजस्ट त्याच्यावर पण क्लिक करा. आपल्या गाण्याचा आवाज वाढेल बोललेलाचा. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल पुढे यायचं आहे एनहेन्स व्हॉइस म्हणून. त्यावरती क्लिक करा आणि एनहेन्स व्हॉइस ला ऑन करा. पूर्ण आपल्या बॅकग्राऊंडचा आवाज जाईल. आपल्या आवाज भावा तो पूर्ण जाईल. त्यालाच आता आपण 100% करून घेऊयात. तुमचा आपला आता पूर्णपणे बॅकग्राऊंडचा आवाज क्लिअर झालेला आहे. आता झालेला आहे आपला पूर्ण. करूयात. त्यानंतर बॅकला येऊयात. तिथून बॅक. त्यानंतर फिल्टरचं ऑप्शन दिसेल. फिल्टर वरती क्लिक करूयात. त्यानंतर इथं खूप सारे आपल्याला फिल्टर दिसतील. आपल्या क्लिप नुसार आपण ऍड करूयात. मला हा चांगला वाटला. क्लिअर ऑल हा फिल्टर कुठल्या पण ह्याला ऍडजस्ट प्रॉपर होतो. तुमचा कसला पण व्हिडिओ असू द्या. त्यानंतर बॅकला यायचंय. बॅकला येऊन अजून एकदा फिल्टरच्या ऑप्शन मध्ये यायचंय. त्यानंतर आता कुठला चांगला वाटतंय तो बघूयात आपण. मला हा चांगला वाटतो. हा करतो करेक्ट. ह्याची आता आपण लेंथ वाढवूयात पूर्ण आपल्या व्हिडिओच्या हिशोबाने. त्यानंतर बॅकला यायचंय. अजून एकदा फिल्टर मध्ये जायचंय आणि तिथून लाईट स्किन म्हणून एक फिल्टर येईल. त्यावरती क्लिक करून
इथं लाईट स्किन म्हणजे पूर्ण आपला चेहरा क्लिअर होईल. मला हा चांगला वाटतंय, ह्याला करतो 100%. हा नक्की वापरून बघा. ह्याला पण आता आपण फुल करून घेऊयात. त्यानंतर ना आपल्या व्हिडिओच्या क्लिप वरती ऍड करूयात. त्यानंतर ना फेसचं ऑप्शन दिसन, फेस मध्ये जाऊन त्या साईडला एक फेसचं ऑप्शन दिसन, तिथे जावा. तिथे जाऊन स्मूथनेस म्हणून ऑप्शन येईल. तुमच्या हिशोबाने तुमच्या चेहऱ्याला स्मूथनेस द्या. माझ्या ह्याला 10% गरज आहे, 10 देतो मी. तसंच पुढच्या पण क्लिपला जाऊयात. फेस तिथं पण 10%. इथं पण जाऊयात, स्मूथनेस 10%. पूर्णपणे आपलं तर झालेलं आहे. त्याला रिमूव्ह करूयात, कॅपकटचा लोगो बघा. भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो लांब राहूनही जवळ असल्यासारखा. बॅकला येऊन आता इथे एक कट द्यायचा गाण्याला, जिथं आपण पहिला कट दिलता तिथं व्हिडिओच्या तिथून खाली इथे एक कट देऊयात. असा इथं आपलं बोललेलंच आहे, त्याला आता वॉइस खालचा गाणं आपलं कमी करूयात. 20. भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो लांब राहूनही जवळ असल्यासारखा. ह्याला 20% ठेवलेलं आहे मी. तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. मला आता इथून पुढचं गाणं घ्यायचं आहे. इथे एक कट देऊयात आणि ह्याला डिलीट करूयात. ह्याच्यावर प्रेस करून ह्याला असं पुढे आणूयात. आता असं चालू होईल. आणि पुढचा ह्याचा जो आवाज आहे तो आपण आता 0% करूयात आपल्या व्हिडिओचा. आणि आपल्या गाण्याचा आवाज 1000% पूर्णपणे असा. इथला पण आपण फुल करूयात. त्यानंतर ना आता जिथं आपण बोललेलो आहे तिथं जाऊन ऍड इफेक्ट म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. आणि इथून तुमच्या जे व्हॉइसला भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, तो इथं सिलेक्ट करा. जो लांब राहूनही जवळ असल्या. भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो आता ह्याला आपण ऍडजस्ट करूयात. ऍडजस्टचं ऑप्शन येतंय. स्ट्रेंथला आपण 10% करतो. खूप लाऊड होतंय. भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो लांब राहूनही जवळ असल्यासारखा. ऍड इफेक्ट नंतर करेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करा. आता आपला झालेला आहे. तर आपला आता व्हिडिओ 13 मिनिटाचा होतंय. आपण थोडी स्ट्रेंथ वाढवूयात. बॅकला येऊन स्पीडचं ऑप्शन दिसन, तिथेच आपण आता 4 करूयात. आपला व्हिडिओ 15 सेकंदाचा होतोय. हे पूर्ण गाणं जास्त होत आहे आपल्या. त्याला कट करूयात गाण्याला आणि डिलीटच्या ऑप्शन मध्ये जाऊन डिलीट करूयात. नंतर ना आता इथं आपला फिल्टर लागलेला नाही, कारण आपण आता लेंथ वाढवलेली आहे. मग बॅकला येऊयात, फिल्टर वरती क्लिक करूयात. ते जाऊन फिल्टर पूर्ण अशी वाढवूयात आपण. मित्रांनो, कुठल्या पण ह्याच्यात शूट केलं तरी पण काय एवढा फरक नाही पडत, कारण का सगळा खेळ हा एडिटिंगचाच असतो. आपला व्हिडिओ बघा, पहिला कसा होता ना आत्ता कसा झालाय. पहिला असा होता, आत्ता असा झालाय. त्यानंतर बॅकला येऊयात. बॅकला येऊन आता आपण व्हिडिओवरती क्लिक करू आणि तिथे इफेक्ट टाकू. पहिल्यांदा इथं तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसतील. तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा. आणि हे फक्त प्रोलाच आहे, प्रो कॅपकटला. मला हा चांगला वाटतोय. पहिल्यांदा ब्लर टाकतो.
तुमच्या हिशोबानं क्लासिक न्यू सगळीकडे जाऊन बघा आणि तुमच्या हिशोबानं घ्या. त्यानंतर इथे इफेक्ट टाकायची गरज नाहीये. त्यानंतर बॅकला येऊयात. बॅकला आल्यानंतर आपल्या पुढच्या म्युझिकच्या तिथं ऑन करूयात क्लिक करून. त्यानंतर तुम्हाला एक बिट्स म्हणून ऑप्शन दिसेल, तिथं क्लिक करा आणि ऑटो जनरेट वर क्लिक करून बीट जनरेट करा. म्हणजे की पूर्ण बीट वाईज सगळं हे होईल. ऑडिओ बीटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला येलो कलर मध्ये, तिथे जाऊन कट करूयात. असं तुम्हाला एक बीट सोडून मी ऍड करतोय, तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. बरोबर बीटच्या तिथे ऍड करा. पूर्ण आपलं ऍड झालेलं आहे. मग नंतर बॅकला या. बॅकला येऊन इफेक्ट मध्ये या. इफेक्ट मध्ये जर तुमच्या आवडतीचं जर इफेक्ट नसेल भेटलं तर तुम्ही ॲनिमेशन मध्ये या. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण असे इफेक्ट दिसतील. इथं पूर्ण असे इफेक्ट आहेत. मी घेतलेला आहे, मला हा चांगला वाटतंय. त्यानंतर बघूयात आपण आता. हा पण चांगला वाटतोय, हा एक ठेवतो मी. त्यानंतर आउटवर येऊन तुम्ही इथं पण बघू शकताय. नंतर कॉम्बो आहे. हा मला चांगला वाटतोय, मी हा ठेवतो. तुमच्या हिशोबाने इथून खालचे सगळे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर अजून एकदा ॲनिमेशन मध्ये येऊ. हा चांगला वाटतोय मला, हा घेतो. त्यानंतर इन मध्ये येऊयात. लावलेला आहे. हा घेतो मी शेक 1 आणि लास्टला कॉम्बो मध्ये जाऊन झूम 1 करूया. आता आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. बघा आता फुल स्क्रीन करतो. भावा एकतरी मित्र असावा जो सावलीसारखा, जो लांब राहूनही जवळ असल्यासारखा. बड़ी बेताब है दुनिया तेरी परवाज देखण नूं कळे जे. असं पूर्ण आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. बॅकला येऊयात. टेक्स्टचं ऑप्शन दिसेल, टेक्स्ट वरती क्लिक करून ऍड टेक्स्टचं ऑप्शन दिसेल. इथं तुमच्या हिशोबाने टेम्पलेट्स भेटतं. इथं तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला चांगलं वाटेल, क्लासिक मध्ये न्यू मध्ये सगळीकडे बघा आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर मला हा चांगला वाटतोय, इथं क्लिक करतो. भावा एकतरी मित्र असावा. इथं ऑप्शन येते लिंक अँड शेअर. त्याला आपण आता पूर्ण कट करूयात. कट करून इथं आता आपलं नाव टाकूयात. तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते नाव टाका. मी माझ्या चॅनलचं नाव टाकतोय पूर्ण असं. इथं नंतर फॉन्टचं ऑप्शन दिसेल. तुम्हाला जो फॉन्ट वापरायचा आहे तो इथून घेऊ शकता तुमच्या आवडतीचा. त्यानंतर स्टाईलचं ऑप्शन दिसेल. त्यानंतर असं जे तुम्हाला पाहिजे कलर तो तुम्ही ऍड करू शकता. मला हा चांगला वाटतंय, हा मी ऍड करतो. याला आता फुल करून घेऊयात. पूर्ण फुल केलं आपण. त्यानंतर आता याला ह्याच्यावरती क्लिक करून इथं ऍडजस्ट करूयात, स्मॉल करूयात. झालेला आहे आता आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. पूर्ण आता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. त्याला आता आपण एक्सपोर्ट करूयात. तुमच्या हिशोबानुसार इथं क्वालिटीचं ऑप्शन येईल,
तुम्ही आता क्वालिटी मला 4K ठेवायचे, 4K करतो. 4K करून इथं 60 ठेवतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. आणि 100 4K ने केला तरी उत्तमच, क्वालिटी एकदम बेटर येईल. व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. एक्सपोर्ट करून एक्सपोर्ट होत आहे आता व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी खाली कॅपकटची लिंक देतो प्रो व्हर्जनची, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट झालेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.